हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण नियंत्रणाची तंत्रे म्हणजेच टेक्निक्स ऑफ कंट्रोल अभ्यासणार आहोत. यामध्ये तुम्हाला दोन नियंत्रणाची तंत्रे दिलेली आहेत. पहिला आहे पारंपरिक नियंत्रणाची तंत्रे ट्रॅडिशनल टेक्निक्स, दुसरा आहे आधुनिक नियंत्रणाची तंत्रे मॉडर्न टेक्निक्स. ओके, सो काय सांगितलं आहे बघा. व्यवसायामध्ये कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी व नियोजनाची उद्दिष्टे सफल करण्यासाठी नियंत्रणाच्या विविध तंत्रांचा उपयोग हा करण्यात येतो. नियोजन व नियंत्रणाच्या कार्यात परस्पर संबंध असून हे दोन्ही कार्ये एकमेकांना परस्पर पूरक आहेत. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणती कार्ये एकमेकांना परस्पर पूरक आहेत, तर उत्तर असेल नियोजन आणि नियंत्रण. यामध्ये नियोजनामध्ये उपयोगात आणली जाणारी तंत्रे ही नियंत्रणात सारखीच उपयोगी आहेत. बघा, नियोजनामध्ये उपयोगात आणली जाणारी तंत्रे ही नियंत्रणात सुद्धा उपयोगी आणली जातात. नियंत्रण तंत्रात अनेक तंत्रांचा वापर केला जातो. ही तंत्रे दोन भागात विभाजित करता येतात. पहिला पारंपरिक नियंत्रणाची तंत्रे ट्रॅडिशनल टेक्निक्स, अँड सेकंड आधुनिक नियंत्रणाची तंत्रे मॉडर्न टेक्निक्स. तर पारंपरिक नियंत्रणाची तंत्रे यामध्ये काय सांगितलं आहे, नियंत्रणासाठी ज्या विविध तंत्रांचा पूर्वापारपासून वापर केला जातो त्या तंत्रांना पारंपरिक तंत्रे असे म्हणतात. या तंत्रात पुढील तंत्रांचा समावेश केला जातो. यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, अंदाजपत्रकीय नियंत्रण, उत्पादन मूल्य नियंत्रण, उत्पादन नियंत्रण, वित्तीय नियंत्रण, सांख्यिकीय नियंत्रण, गुणवत्ता नियंत्रण, अंतर्गत तपासणी, लेखा परीक्षण, वैयक्तिक नियंत्रण. बघा, यामध्ये पहिलं अंदाजपत्रकीय नियंत्रण बजेटरी कंट्रोल. यामध्ये काय सांगितलं आहे, तर ठराविक मुदतीसाठी व्यक्त केलेले भांडवलाबाबतचे अनुमान म्हणजे अंदाजपत्रक होय. लक्षात घ्या, अंदाजपत्रक म्हणजे काय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो यामध्ये ठराविक मुदतीसाठी व्यक्त केलेले भांडवलाबाबतचे अनुमान म्हणजेच अंदाजपत्रक होय. ठराविक मुदतीत होणाऱ्या अपेक्षित खर्चावर अंदाजपत्रक आधारित असते. थोडक्यात यामध्ये उत्पन्न आणि खर्च यात मेळ बसवण्यात येतो. अशा रीतीने अंदाजपत्रक हे व्यवसायाच्या भविष्यकालीन गरजांवर आधारित अनुमान असते. अंदाजपत्रकात व्यक्त केलेले अंदाज इस्टिमेट्स व प्रत्यक्ष दिसून येणारे वास्तविक परिणाम काय आहेत, ॲक्च्युअल रिझल्ट काय आहेत. बघा, अंदाजपत्रकामध्ये व्यक्त केलेले अंदाज व प्रत्यक्षात दिसून येणारे वास्तविक परिणाम याबाबतची तुलना करण्याच्या क्रियेला अंदाजपत्रकीय नियंत्रण असे म्हणतात. या क्रियांचा उद्देश अंदाजपत्रकात व्यक्त केलेले अंदाज व प्रत्यक्षात दिसून आलेले परिणामातील अंतर शोधून काढणे, याबाबतच्या कारणांचा शोध घेऊन ते दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणे हा असतो. अंदाजपत्रकीय नियंत्रणाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. आता अंदाजपत्रकीय नियंत्रणाची उद्दिष्टे कोणकोणती असू शकतात, तर त्यामध्ये व्यवसायाच्या पूर्वनिर्धारित उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी व्यवस्थापकीय क्रियांवर नियंत्रण ठेवणे. व्यवसायाच्या पूर्वनिर्धारित उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी व्यवस्थापकीय क्रियांवर नियंत्रण ठेवणे. भांडवल, सामग्री व श्रम या घटकात अपव्यय होऊ नये म्हणून संबंधित नियंत्रण विभागामध्ये समन्वय साधणे. अंदाजपत्रकातील अंदाज व प्रत्यक्षात दिसून आलेले परिणाम अंदाजपत्रकातील अंदाज व प्रत्यक्षात दिसून आलेले परिणाम यात अंतर पडल्यास त्या संबंधित अधिकाऱ्यांची व्यक्तिगत जबाबदारी निश्चित करणे. यामध्ये जॉर्ज टेरी यांनी अंदाजपत्रकीय नियंत्रण म्हणजे काय ते पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहे. यामध्ये अंदाजपत्रकीय नियंत्रण म्हणजे प्रत्यक्ष परिणाम व अंदाजपत्रकात व्यक्त केलेली आकडेवारी याची तुलना करण्याची क्रिया. यात जर तफावत दिसून येत असेल तर त्या तफावतीची कारणे शोधून ती दूर करणे म्हणजेच अंदाजपत्रकीय नियंत्रण
होय. ओके, सो या पद्धतीनं पहिलं तंत्र बघितलं आहे आपण, अंदाजपत्रकीय नियंत्रण, बजेटरी कंट्रोल. त्यानंतर सेकंड आहे कॉस्ट कंट्रोल, उत्पादन मूल्य नियंत्रण. यामध्ये काय सांगितलं आहे, आजच्या स्पर्धायुक्त बाजारपेठेमध्ये बघा, आजच्या स्पर्धायुक्त बाजारपेठेमध्ये व्यावसायिकाला टिकून राहण्यासाठी वस्तूच्या उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. व्यवसायाचा उद्देश जास्तीत जास्त नफा मिळवणे हा आहे आणि नफा वाढवण्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगल्या दर्जाची वस्तूची निर्मिती करून त्या वस्तूची विक्री वाढवणे हा एक उपाय आहे. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगल्या दर्जाची, चांगल्या गुणवत्तेची वस्तू ही ग्राहकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. वस्तूचा उत्पादन खर्च कमीत कमी करण्यासाठी व्यवस्थापकांना विविध मार्ग शोधावे लागतात. मग त्यामध्ये उत्पादन मूल्य नियंत्रणासाठी स्टँडर्ड कॉस्टिंग पद्धतीचा उपयोग हा केला जातो. या पद्धतीमध्ये उत्पादन खर्चाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून प्रमाणित उत्पादन मूल्य स्टँडर्ड कॉस्ट ही निश्चित केली जाते व या किमतीशी प्रत्यक्ष उत्पादन किंमत पडताळून पाहिली जाते. यामध्ये तफावत आढळल्यास त्याची कारणे शोधून ती दूर करण्यासाठी उपाययोजना केली जाते. उत्पादन नियंत्रण तंत्रात पुढील घटक येतात. आता उत्पादन नियंत्रण तंत्रामध्ये कोणकोणते घटक येतात, तर त्यामध्ये पहिला आहे टार्गेट निर्धारित करणे, इष्टांक निर्धारित करणे. त्यानंतर दुसरा आहे प्रत्यक्ष खर्चाचे मोजमाप करणे. तिसरा आहे झालेल्या खर्चांची इष्टकांशी तुलना करणे. त्यानंतर इष्टांक व प्रत्यक्ष खर्च यामध्ये फरक जर आढळला तर त्यामध्ये फरक कशा पद्धतीने पडला आहे, त्याची कारणे कोणती आहेत, त्या कारणांचा शोध घेणे. त्यानंतर फरक दूर करण्यासाठी परिणामकारक असणाऱ्या उपाययोजना अंमलात आणणे. या पद्धतीनं दुसरं तंत्र आपण पाहिलं, उत्पादन मूल्य नियंत्रण. त्यानंतर तिसरं प्रोडक्शन कंट्रोल, उत्पादन नियंत्रण. यामध्ये काय सांगितलंय, तर उत्पादन प्रक्रिया ही विविध उत्पादन विषयक निर्णयाची साखळी आहे. लक्षात घ्या, विचारलं जाऊ शकतं एक्झाममध्ये. उत्पादन प्रक्रिया ही विविध उत्पादन विषयक निर्णयाची साखळी आहे. एखाद्या उत्पादनाची मागणी कशा स्वरूपाची आहे व त्याचे किती उत्पादन करणे किफायतशीर ठरेल याचा विचार करून उत्पादन इष्टांक ठरविला जातो व या नियंत्रण तंत्राद्वारे प्रत्यक्ष उत्पादन व प्रमाणित उत्पादन याची तुलना केली जाते. जर प्रत्यक्ष उत्पादन कमी झाले असेल तर त्याची कारणे शोधून ती दूर करण्यासाठी कृती केली जाते. जर प्रत्यक्ष उत्पादन जास्त झाले असेल तर त्याची ही कारणे शोधली जातात. उत्पादन नियंत्रणाचे कार्य यशस्वीपणे होण्यासाठी व्यवसायात काही मूलभूत घटकांची उपस्थिती आवश्यक असते. काय सांगितले बघा, उत्पादन नियंत्रणाची कार्ये ही यशस्वीपणे होण्यासाठी व्यवसायामध्ये काही मूलभूत घटकांची उपस्थिती आवश्यक असते. उत्पादन यंत्रणेमध्ये जितके दोष कमी असतील तितके उत्पादन नियंत्रणाची कार्यपद्धती ही निर्दोष व कार्यक्षम ही असते. आता खालील घटक उत्पादन नियंत्रणाच्या योग्य अंमलबजावणीसाठी आवश्यक असतात. मग कोणकोणते घटक असू शकतात त्यामध्ये पहिला घटक बघा, उत्पादन प्रक्रिया, उपकरणे, वेळ व खर्च. लक्षात घ्या, उत्पादन प्रक्रिया, उपकरणे, वेळ व खर्च याविषयी सविस्तर सूची तयार करणे. ओके, हा एक घटक झाला. त्यानंतर दुसरा घटक, त्यामध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या सामग्रीची व उपलब्धतेविषयी माहिती असणे. त्यानंतर तिसरा घटक, कोणते उत्पादन केव्हा, किती, कसे, कोणाद्वारे केले जाईल त्याचे विस्तृत विवेचन. त्यानंतर चौथा घटक, उत्पादन नियंत्रणासाठी कोणत्या अधिकाऱ्याद्वारे कोणते आदेश कोणाला दिले जातील याविषयी माहिती. ओके, सो या पद्धतीने झाला तिसरं तंत्र झालं उत्पादन नियंत्रण, प्रोडक्शन कंट्रोल. ओके, सो नंबर 4 फायनान्शियल कंट्रोल. यामध्ये वित्तीय नियंत्रण. यामध्ये कुठल्याही व्यावसायिक उपक्रमाच्या कार्यात वित्त किंवा भांडवल एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. लक्षात घ्या, कुठल्याही व्यावसायिक उपक्रमाच्या कार्यामध्ये वित्त किंवा भांडवल हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण वित्त किंवा भांडवल याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. मूलभूत घटक आहे असं आपण म्हणू शकतो. वित्त हा व्यवसायाच्या सर्व क्रियांचा, निर्णयांचा केंद्रबिंदू आहे.
वित्तीय नियंत्रणाचा उपयोग हा भांडवल निर्मितीसाठी होतो. त्याचबरोबर वित्तीय नियंत्रणासाठी विविध गुणोत्तरे रेशोज याचा वापरसुद्धा केला जातो. गुणोत्तरे म्हणजे दोन संख्यांमधील परस्पर संबंध स्पष्ट करणे. हा संबंध टक्केवारीने किंवा दोन संख्येतील प्रमाणाने सिद्ध केला जातो. हा संबंध टक्केवारीने किंवा दोन संख्येतील प्रमाणाने सिद्ध केला जातो. वित्तीय नियंत्रण तंत्रात परस्पर संबंध असणाऱ्या दोन किंवा त्यापेक्षा अधिक बाबींची माहिती व आकडेवारी घेऊन त्याचे गुणोत्तर प्रमाण काढले जाते व या गुणोत्तराच्या आधारे व्यवसायाची आर्थिक स्थिती, प्रगती यासंबंधी निष्कर्ष काढले जातात. त्यासाठी प्रमाणित गुणोत्तरे स्टँडर्ड रेशोज ठरविले जातात. प्रमाणित गुणोत्तरे व प्रत्यक्षातील गुणोत्तरे याची तुलना करून व्यवसायाच्या परिस्थिती संबंधात अनुमान काढले जाते. कंपनीचा ताळेबंद व नफा तोटा पत्रक यावरून विविध गुणोत्तरे काढली जातात. बघा, कंपनीचा ताळेबंद जो असेल त्याचबरोबर त्याचे नफा तोटा पत्रक जे असेल याच्यावरून काय केलं जातं, गुणोत्तरे काढली जातात. यावरून व्यवसायाची आर्थिक स्थिती, प्रगती किंवा अधोगती आपल्याला कळू शकते व ती नीट करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना सुद्धा आपल्याला इथं राबवण्यात येते. ओके, सो या पद्धतीने आपण चौथं तंत्र पाहिलं. त्यानंतर पाचवं तंत्र म्हणजेच सांख्यिकीय नियंत्रण. सांख्यिकीय नंतर स्टॅटिस्टिकल कंट्रोल. यामध्ये काय सांगितलं, व्यवस्थापकीय सांख्यिकीय नियंत्रणामध्ये व्यवसायाच्या बाबतीत अशी माहिती व आकडेवारी गोळा केली जाते की त्या आधारे नियोजन व निर्णय प्रक्रिया सुलभ होते. त्या आधारे आपल्याला नियोजन आणि निर्णय प्रक्रिया काय होते, सुलभ होते. व्यवसायातील अनेक क्रियांबाबतची माहिती, आकडेवारी, विश्लेषण, टक्केवारी, प्रमाणे इत्यादींचा उपयोग नियंत्रणामध्ये केला जातो. यामध्ये गुणनियंत्रण, उत्पादन नियंत्रण, साठा नियंत्रण इत्यादी घटक येतात. या सर्व घटकांवरून निर्धारित केलेली उद्दिष्टे व प्रत्यक्षात झालेले कामकाज याबाबत आढावा इथं घेण्यात येतो. त्यानंतर ठरवलेली उद्दिष्टे व प्रत्यक्ष झालेल्या कामकाजातील अंतर पडण्याच्या कारणांचा शोध घेऊन त्याबाबत उपाययोजना केल्या जातात. त्याचबरोबर व्यवस्थापकीय नियंत्रणासाठी माहिती, आकडेवारी व आराखडे याचा फार मोठा उपयोग हा होत असतो. त्यानंतर 6वा पॉईंट तुम्हाला सांगितला आहे, 6वं तंत्र सांगितलं आहे क्वालिटी कंट्रोल. यामध्ये गुणवत्ता नियंत्रण. यामध्ये सध्याच्या स्पर्धायुक्त व्यावसायिक जगामध्ये गुणवत्ता नियंत्रण ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया बनली आहे. उत्पादनाच्या प्रारंभिक टप्प्यापासून तर अंतिम निर्मितीपर्यंत त्याचा दर्जा ठरवण्यासाठी व दोषरहित उत्पादनाच्या निर्मितीसाठी व्यवस्थापनाद्वारे ज्या विविध तंत्रांचा वापर केला जातो त्या सर्वांचा समावेश हा गुणवत्ता नियंत्रणामध्ये होत असतो. गुणवत्ता नियंत्रण म्हणजे ग्राहकाला ठराविक उत्पादनापासून पूर्ण समाधान मिळवून देण्यासाठी केलेला प्रयत्न होय. दर्जाबाबत एकवाक्यता साध्य करण्यासाठी वस्तूचे योग्य प्रमाणीकरण करणे व उत्पादनास लागणारा माल, मनुष्यबळ व यंत्रसामग्री यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. गुणनियंत्रणाची प्रक्रिया उद्योगामध्ये उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी राबवली जाते. गुणनियंत्रणाची प्रमुख उद्दिष्टे कोणकोणती असू शकतात? आता गुणनियंत्रणाचे पहिलं उद्दिष्ट आहे उत्पादनासाठी जो काही लागणारा कच्चा माल आहे किंवा इतर सामग्री आहे याचा दर्जा पहिला ठरवणे. ओके, कारण तुम्ही उत्पादन घेण्यासाठी जो काही रॉ मटेरियल यूज करणार आहे ते जर क्वालिटेटिव्ह नसेल तर तुमचं फायनल प्रोडक्ट जे बनणार आहे ते क्वालिटेटिव्ह नसणार आहे. त्यासाठी जो काही कच्चा माल यूज करणार आहात तो कच्चा माल हा क्वालिटेटिव्ह असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट कच्चा माल व इतर सामग्री यामध्ये जर दोष काही असेल तर तो दूर करणे गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट उत्पादनाच्या दर्जामध्ये एकजिन्सीपणा आणणे गरजेचं आहे. त्यानंतर चौथं उद्दिष्ट कारखान्याच्या कौशल्याचे योग्य मूल्यमापन करणे. बघा, कारखान्याच्या कौशल्याचे योग्य मूल्यमापन करणे. त्यानंतर व्यवस्थापकांना दर्जाबाबत सावध करणे. त्यानंतर दर्जाबाबत सर्वसामान्य प्रमाण प्रस्थापित करणे. गुणवत्ता नियंत्रणाची प्रक्रिया ही आज केवळ विविध वस्तू निर्माण
करणाऱ्या कारखान्यांमध्येच राबवली जाते असं काही नाही, तर सेवा पुरवणाऱ्या संस्था ज्या असतील, शासकीय यंत्रणा किंवा सेवाभावी संस्था देखील ज्या असतील, त्यासुद्धा गुणवत्तेबाबत जागरूक झालेल्या आहेत व या तंत्राचा आज सर्व क्षेत्रामध्ये व्यवस्थापकीय नियंत्रणाचे एक महत्त्वाचे साधन म्हणून वापर केला जात आहे, क्वालिटी कंट्रोल. सो क्वालिटी ही इच अँड एव्हरी बिझनेसमध्ये क्वालिटी ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर कोणतेही प्रोडक्ट असू देत, वस्तू असू देत, ती क्वालिटेटिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, सो त्यानंतर 7वं तंत्र जे आहे ते तुम्हाला सांगितलं गेलं आहे. त्यामध्ये इंटरनल ऑडिट, अंतर्गत तपासणी. काय सांगितलं यामध्ये? नियंत्रणाच्या तंत्रात अंतर्गत तपासणीला महत्त्वाचे स्थान आहे. व्यवसायाच्या अंतर्गत तपासणीत व्यवसायातील शिल्लक माल, भांडवल, खर्चाचे प्रमाण इत्यादी घटकांबाबत तज्ज्ञ व्यक्तींकडून तपासणी करण्यात येते. बहुतेक व्यवसायात आर्थिक घटकाबाबतच्या खात्याची फक्त तपासणी करण्यात येते. तसेच नफा तोटा खाते असेल, उत्पन्न व खर्च खाते असेल, यावरून व्यवसायाच्या उत्पन्न व खर्चाबाबतची माहिती आपल्याला समजते. अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास त्या कारणांचा शोध घेऊन व्यवस्थापक त्याबाबतची उपाययोजना करत असतो. अंतर्गत तपासणीमुळे चुकांचे प्रमाण कमी होते आणि त्या वेळेवर दुरुस्त केल्या जातात. ओके, सो त्यानंतर 8वं तंत्र आहे ते म्हणजे लेखापरीक्षण, ऑडिट. यामध्ये अंतर्गत लेखापरीक्षणाशिवाय विधिविहित स्टॅट्युटरी लेखापरीक्षण हे सुद्धा व्यवस्थापकीय नियंत्रणाचे तंत्र आहे. विधिविहित लेखापरीक्षण आपल्या लेखापरीक्षणाच्या आधारे कंपनीच्या व्यवहारांबाबत आपले शेरे व सूचना सादर करत असतात. त्यामध्ये कारभाराबाबत वेगवेगळ्या त्रुटी किंवा दोष सांगून त्या दुरुस्त केल्या जातात किंवा दुरुस्त करण्यास सांगितले जाते. कंपनी कायद्यानुसार जे काही परीक्षण दरवर्षी केलं जातं ते बंधनकारक असतं आणि त्यामुळे कंपनीच्या कारभारावर अधिक काटेकोरपणे नियंत्रण हे प्रस्थापित करण्यासाठी काय होते? मदत होत असते. कंपनीचे खरेदी व्यवहार जे असतील किंवा विक्री, मालसाठा, बँक व्यवहार, आर्थिक निर्णय यांच्या नोंदी ज्या केल्या जातात त्याच्यावरती लेखापरीक्षक आपला शेरा मारत असतात आणि त्याद्वारे कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर अधिक देखरेख ही ठेवली जात असते. ओके, त्यानंतर व्यक्तिगत निरीक्षण. यामध्ये पर्सनल ऑब्झर्वेशन. काय सांगितलं यामध्ये? व्यक्तिगत निरीक्षण किंवा अवलोकन करून व्यवस्थापक व्यवसायातील अनेक घटकांवर नियंत्रण ठेवू शकतो. व्यक्तिगत निरीक्षणाचा मुख्य हेतू म्हणजे व्यवस्थापकाने व्यवसायातील इतर नियंत्रणाचा उपयोग करून बदलत्या परिस्थितीनुसार व्यवसायातील घटकांवर नियंत्रण ठेवणे हा असतो. आपल्या कार्यावर वरिष्ठांचे लक्ष आहे या भावनेने कर्मचारी व कनिष्ठ अधिकारी जबाबदारीने काम पूर्ण करतात. इतर नियंत्रण तंत्रामुळे दिसून न येणाऱ्या कारणांचा शोध व्यक्तिगत निरीक्षणामुळे घेता येतो. सो या पद्धतीने आपण पारंपरिक तंत्रे बघितलेली आहेत, म्हणजेच ट्रॅडिशनल टेक्निक्स ज्या की नियंत्रणाच्या आहेत. ओके, नियंत्रणाचे ट्रॅडिशनल टेक्निक आपल्याला सांगितलं की 9 सांगितल्यात, आपण 9 पाहिल्यात. यामध्ये पहिलं होतं अंदाजपत्रकीय नियंत्रण, त्यानंतर उत्पादन मूल्य नियंत्रण, त्यानंतर उत्पादन नियंत्रण, वित्तीय नियंत्रण, सांख्यिकीय नियंत्रण, गुणवत्ता नियंत्रण, अंतर्गत तपासणी, लेखा परीक्षण आणि वैयक्तिक निरीक्षण. या पद्धतीने आपण नियंत्रणाची जी काही तंत्रे आहेत दोन भागांमध्ये तंत्रे विभागलेली आहेत. पहिला आहे पारंपरिक नियंत्रणाची तंत्रे, दुसरा आहे आधुनिक नियंत्रणाची तंत्रे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण पारंपरिक नियंत्रणाची तंत्रे बघितली जी की तुम्हाला 9 सांगितलेली आहेत. 9 आपण आज इथं बघितलेली आहेत. नेक्स्ट लेक्चर जे असतील तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आधुनिक नियंत्रणाची तंत्रे जी असतील जी की मॉडर्न आहेत, त्यामध्ये तुम्हाला मॉडर्न तंत्रे 4च सांगितलेले आहेत. 4 आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं एखादं तंत्र कोणतं, म्हणजे पारंपरिक तंत्राबद्दल क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात किंवा मॉडर्न जे आहेत, आधुनिक जे आहेत त्याबाबत सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येतं. MCQ क्वेश्चन विचारले जाऊ शकतात एक्झाममध्ये. ओके, थँक्यू.
त्याचबरोबर नेक्स्ट लेक्चर जे असेल त्यामध्ये आधुनिकमध्ये 4 सांगितलेत तुम्हाला. सो 4 आपण बघूयात. त्याचबरोबर तुम्हाला लिमिटेशनसुद्धा सांगितलं, तो लिमिटेशनसुद्धा आपण बघूयात. ओके.